समर्थ. माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत, आभार. चला तर मैत्रिणींनो, आज मी प्रत्येक एकादशीच्या दिवशी आपल्याला संध्याकाळी करायचे उपाय आज मी सांगणार आहे. व्हिडिओ स्किप करू नका, पूर्ण पहा. आणि हा व्हिडिओ तुम्ही शेअर करा. शेअर केल्यावर काय होईल, तुम्हाला जर हा आवडला असेल तरच करा. जर हा व्हिडिओ पाहून जर कोणी हा उपाय केले तर त्यांच्या जीवनामध्ये जे काही दुःख दारिद्र्य नष्ट होईल, त्याचं पुण्य तुम्हाला मिळेल. जसं मी तुमच्यासाठी ही माहिती घेऊन येत असते. जर तुम्ही ही माझी माहिती ऐकून कोणते उपाय केला, जर त्या उपायाचा तुम्हाला काही चांगले परिणाम झाले, तुमच्या जीवनामध्ये काही संकटे आहेत, काही ह्या उपायाने संकटे दूर होतात. काही घरातली नकारात्मकता नष्ट होते. घरात सकारात्मकताचं वातावरण राहते. आणि समजा हीच माहिती बघून जर कोणी उपाय केले, तर त्यांच्या जीवनामध्ये पण सकारात्मकता जर आली, तर त्याचं पुण्य, त्यांचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होतं. तर तुम्ही हा व्हिडिओ तुमच्या फॅमिली ग्रुपमध्ये शेअर करा. म्हणजे माहिती कोणाला माहिती नसतं, काही माहिती कोणाला माहिती नसते. म्हणून काही उपाय माहिती नसतात. म्हणून हे उपाय आपल्याला तुम्ही पाहता, तर जरूर तुम्ही दुसऱ्यांना शेअर करा. शेअर केल्याने सुद्धा तेवढंच पुण्य भेटते. मी जे तुम्हाला माहिती शोधून तुमच्यासाठी आणत असते, तुम्ही माझी माहिती पाहता आणि तुम्ही हे माहिती पाहून थोडं तरी माझ्या माहितीचा उपयोग तुमच्या जीवनामध्ये जर झाला, तो पुण्यसुद्धा मला प्राप्त होतो आणि हा व्हिडिओ तुम्ही शेअर करता आणि जो तुमच्यामुळे कोणी हा व्हिडिओ पाहतो, त्यांच्या जीवनात काही जरी 10% 5% जरी त्यांच्या जीवनामध्ये फायदा झाला, तर त्याचे पुण्यसुद्धा तुम्हाला प्राप्त होतात. म्हणून मी बार-बार सांगते, की हा व्हिडिओ जास्तीत जास्त ग्रुपमध्ये तुम्ही शेअर करा. तुमच्या मैत्रिणीला, तुमच्या नातेवाईकाला, तुमच्या जवळच्या जे काही लोक आहेत त्यांना शेअर करा. म्हणजे त्यांना पण माहिती होईल. चला तर आपण उपायाकडे जाऊया. आज उपाय मी सांगणार आहे. प्रत्येक एकादशीला पण हा उपाय करायचा आहे आणि दररोज जरी केला तरी ह्याचे खूप छान रिझल्ट आपल्याला येतात. काही जास्त आपल्याला खर्च लागणार नाही आणि जास्त काही आपल्याला वेळसुद्धा लागणार नाही. तुम्ही खूप सेवा करताय. तुमच्या घरामध्ये खूप नकारात्मकता आहे, खूप दारिद्र्य आहे, खूप कटकट होते. सारखी छोट्या-छोट्या गोष्टीमुळे कटकट होत असतात. एकमेकाचं पटत नाही. कुणाची तर नजर दोष लागलेली आहे. अशा वेळेस आपण खूप उपाय करतो, सेवा करतो, पण काही आपल्या मनासारखं घडत नाही. अशा वेळेस आपण खचून जातो. मग असं खचायचं नाही. शास्त्राने सुद्धा काही नियम दिलेले आहेत, काही उपाय दिलेले आहेत. काही शास्त्रामध्ये, वास्तुशास्त्रामध्ये, ज्योतिषशास्त्रामध्ये या सगळ्या उपाय आपल्या जीवनासाठी फायदा होण्यासाठी हे उपाय शास्त्रामधले हे उपाय आहेत. तर ह्या छोट्या-छोट्या उपायानं जर आपण रोजच्या नित्य जीवनामध्ये जर करत गेला, तर त्यांचं खूपच छान आपल्या जीवनामध्ये परिणाम होत असते. आपल्याला करायचं काय आहे? एक आपल्याला मातीचा दिवा घ्या किंवा तुम्ही असं माझ्याकडे जसं आहे तांब्याचा दिवा तुम्ही घेऊ शकता किंवा पंती दिवा तुम्ही घेऊ शकता. ते दिवा घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये एक वात टाकायची आहे. तुम्ही लांब वात घ्या किंवा एक वातीचे 2 वात करून टाकू शकता किंवा फुल वात पण तुम्ही घेऊ शकता. त्याच्यामध्ये थोडंसं तूप टाकायचं आहे आणि गाईचंच तूप टाकायचं आहे. शुद्ध गाईचा असावा, जर नसेल तर साधा असावा. साधं तूप किंवा म्हशीचं तूप किंवा गाईचं तूप ह्या दोन्हीपैकी तूपच असायला हवा, पण तेल नको. तेल अजिबात नको. फक्त तूपच हवं आहे. तुम्ही छोटीशी बॉटल आणा. थोडंसं अर्धा चमचा तूप तुम्ही वापरा. थोडं तूप टाकायचं आहे आणि 2 विलायची टाकायचं आहे. 2 किंवा टाका किंवा जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही 1 पण टाकू शकता. 2 विलायची, 2 लवंगा घ्यायची आहेत. 2 इलायची, 2 लवंगा, 1 वात आणि तूप असे हे किती 4 वस्तू झाले. आणि अजून थोडे 2-3 दाणे आपल्याला पिवळ्या मोहऱ्या टाकायच्या आहेत. अशा 5 प्रकारच्या हे वस्तू होऊन जातात. मग आपल्याला काय करायचं आहे, तो दिवा देवासमोर ठेवायचा आहे. एक प्लेट ठेवा खाली आणि त्या प्लेटामध्ये तो दिवा ठेवा आणि त्या दिवाला प्रज्वलित तुम्ही करा. थोडंसं त्याच्यात कापूर पण टाका. जर तुमच्याकडे पिवळ्या मोहऱ्या नसेल, तर तुम्ही कापूर टाका. पिवळ्या मोहऱ्या असेल, तर कापूर नाही टाकला तरी चालेल. किंवा कापूर टाकलं तरी पण चालेल. पिवळी मोहरी पण आहे आणि कापूर पण आहे. ते टाकलं तरी पण चालेल. काही हरकत नाही. कापूर हे नकारात्मकता नष्ट करण्याचे गुणसत्व कापुरामध्ये असतात. भीमसेन कापूर, असं ही वडी कापूर नाही, भीमसेन कापूर. ते थोडं महाग असतं. काही एवढं जास्त पण महाग नाही.
थोडंसं ₹50 जर आणला तर तुम्ही महिनाभर तुम्हाला जातं. तर ते भीमसेन कापूर वापरा. हे सगळं साहित्य तुम्ही एका दिव्यामध्ये हे करा आणि मग त्या दिवाला जे वात आहे त्या वातीला तुम्ही पेटवा आणि ते वात पेटवा आणि आपल्या हातात ते घ्या आणि भगवान श्रीहरीला विनंती करा आणि आपल्या घरामध्ये जी असं मनामध्ये देवासमोर बसून संकल्प करा. तुमचे ज्या देवाला तुम्ही मानता त्या देवाला स्मरण करा आणि त्या देवाला सांगा, माझ्या घरामध्ये जी काही कटकट आहे, जी काही नकारात्मकता आहे, जे काही दारिद्र्य आहे, जे काही नजरदोष आहे, जे काही संकटे आहेत, ते सगळं नष्ट होऊ द्या. म्हणून ते दिवा देवाला असं ओवाळायचं आहे आणि ओवाळताना असं म्हणून ओवाळताना आपल्याला हा मंत्र म्हणायचा आहे. कर्पूरगौरं करुणावतारं संसारसा भुजगेन्द्रहारं सदां वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि. भवं भवानी सहितं नमामि. हा मंत्र म्हणून आपल्या देवाला सगळ्यांना ओवाळायचा आहे आणि तो दिवा सरळ आपल्या जसं आपण देवाला ओवाळतो त्या प्रकारे आपल्या घरातल्या सगळ्या रूमामध्ये तसा हा दिवा दाखवून द्यायचा आहे. तुमचे 4 रूम असो किंवा 1 रूम असो आणि सगळ्या घरामध्ये हा दिवा गेलाच पाहिजे. त्याच्यामध्ये लवंग आहे. लवंग हे नकारात्मकता नष्ट करण्याचे गुणसत्व ह्या लवंगामध्ये आहेत. इलायची लक्ष्मी माताला प्रसन्न करण्यासाठी ही विलायची असते. कापुरामध्ये घरातलं नजरदोष, नकारात्मकता, सारखे कटकट होणारे जे काही वाईट शक्ती आहेत त्याचा नाश करण्यासाठी ह्या कापुरामध्ये गुणसत्व आहेत. आणि तूप हे सकारात्मकता घरामध्ये पसरत असते. आणि ज्या पिवळ्या मोहऱ्या आहेत, हे पिवळ्या मोहऱ्या आपल्या शत्रूंचा नाश करत असतो. म्हणून ह्या सगळ्या जे काही वस्तू आहेत आपल्या घरामध्ये सगळं जाळून ते प्रज्वलित करून आपल्याला फिरवायचं आहे. फिरून मग सगळे घर फिरून झाल्याच्या नंतर सगळ्या रूमा झाल्यानंतर टॉयलेट बाथरूम सोडून चौकड आपल्या तिजोरी असेल तिथं सुद्धा आपण हे ओवाळून घ्यायचं आहे. मग सरळ देवासमोर आणून ते ठेवायचं आहे. आणि आपल्याला एक माळ श्री स्वामी समर्थ, एक माळ गायत्री मंत्र, एक माळ गायत्री मंत्र, एक माळ नवार्णव मंत्र, एक माळ ओम नमो भगवते वासुदेवाय नमः आणि एक माळ ओम नमः शिवाय असे 4 माळ करून आपल्याला तो दिवस शांत होईपर्यंत एवढी आपल्या माळ्या होऊन जातात. मग तो दिवस शांत झाला त्याच्यामधले जे काही प्रज्वलित झालेले जे काही त्याच्या रक्षा जमलेली असते ते दुसऱ्या दिवशी एका झाडाखाली किंवा एका कुंडीमध्ये ते दाबून द्यायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी त्याच दिव्यामध्ये अजून दुसरं प्रज्वलित करायचं आहे. असं दररोज केला तर अतिउत्तम. तुम्ही दररोज करू शकत नसाल तर असं विशेष दिवशी एकादशीला, शिवरात्री, प्रदोष, विशेष नवरात्री अशा दिवशी तुम्ही हा उपाय केला तरी बघा ह्याचे खूप छान रिझल्ट येतात आणि तुमच्या जीवनामध्ये जे काही संकट आहे, जे काही दारिद्र्य आहे, जे काही कटकटी आहे, जे काही नकारात्मकता आहे ते कायमची नष्ट व्हायला मदत होते आणि तुमच्या घरात चांगले डिसिजन तुम्ही घेऊ शकता आणि चांगले काही शुभ गोष्टी तुम्हाला ऐकायला भेटतात ज्या तुम्ही कल्पनासुद्धा केल्या नव्हत्या. ते सुद्धा तुमच्यासोबत घडतं. खूप दिवसापासून तुमचे काही मनातल्या इच्छा होत्या, त्या रखडलेल्या होत्या. मनासारखं होत नव्हतं. ते काम अडकलेलं होतं. ते कामसुद्धा तुम्हाला झाल्याची चांगलीच बातमी तुम्हाला ऐकायला भेटेल. तर हे खूप शुभ संकेत देणारी हा उपाय आहे. तर हा करून पहा. धन्यवाद.